वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, ते मी लावणारच, असं सडेतोड मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलंय। आम्ही गरिबी पाहिली नसली तरी आमचे पाय नेहमी जमिनीवरच राहिलेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय। तसंच प्रीतम मुंडेचं नाव बोगस यादीत लावणाऱ्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी सांगितलं। उमेदवारी न मिळालेल्यांची खदखद अजूनही सुरूच आहे। उमेदवारी मेरिटनुसार द्यावी असं उद्धव ठाकरेंना सांगितलं, पण नशिबाला कोणी मार्ग देऊ शकत नाही, जे नशिबात आहे तेच मिळतं, अशी खंत शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी व्यक्त केली। ते हिंगोलीतल्या वसमत इथं आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होते। साताऱ्याकडे वळूया। साताऱ्याचे आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील टोकाला गेलेला वाद शरद पवारांनी मिटवला असला तरी हा वाद वरवरचा मिटलाय असं म्हणायचं का, अशी चर्चा सध्या साताऱ्यात रंगतीये। अशी चर्चा का रंगतीये याविषयीचा न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजेंविरोधात लोकसभेत चड्डू ठोकण्याच्या तयारीत असलेले नरेंद्र पाटील यांच्या एकत्र मिसळ खाण्याचीही दृश्य। 23 फेब्रुवारीच्या या दृश्यांनी उदयनराजेंची डोकेदुखी वाढवली। मनोमिलनाचे प्रयत्न राहिले दूर, उलट शिवेंद्रराजेंची ही दृश्य आगीत तेल ओतणारी होती। नरेंद्र पाटील हे कधी माझे मित्र आहेत। आम्ही दोघांनी आमदार म्हणून एकत्र काम केले। मी त्यांना सांगितलं की सकाळी नाश्त्याला तुम्हाला म्हटलं आमच्या इथलं फेमस चंद्रविलासचा नाश्ता जो सगळ्या सातारकरांना माहिती आहे, आपण जाऊ। मिसळीचा ठसका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी मध्यस्थी करत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजेंमध्ये मनोमिलन घडवून आणलं। 9 मार्चच्या या दृश्यांनंतर सगळं आलबेल होईल असं वाटलं होतं। कराडच्या या सभेत मात्र धाकटे राजे खुश नाहीत, हे उदयनराजेंच्या नजरेतून काही सुटलं नाही। कारण मी काम करणार आहे असं शिवेंद्रराजे म्हणाले असले तरी भाषण संपवताना त्यांनी मारलेला हा डायलॉग खूप काही सांगून गेला। खासदार साहेबांचा सध्या परवा पण डायलॉग त्यांनी मारलाय की एक बार मैंने कमिटमेंट कर दी, तुम्हें खुद की भी नहीं समझा। तो महाराज आमचं तुम्हाला एवढं सांगणं आहे की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ। त्यामुळे तुम्ही कुठली काळजी करू नका, मी एकतर कमी बोलतो, त्यामुळे आता सध्या मार्केटिंगचा विषय सगळा, कारण सगळं राजकारण मार्केटिंगवरच चाललंय। त्यामुळे नक्कीच खासदार साहेब आम्ही आपल्याबरोबर आहोत। अजूनही शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते उदयनराजेंच्या प्रचाराला लागलेले नाहीत। त्यातच युतीचे उमेदवार नरेंद्र पाटलांनी शिवेंद्रराजेंना त्यांच्या कार्यक्रमस्थळी जाऊन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या। इतकंच नव्हे तर नरेंद्र पाटील यांचा साताऱ्यात एकच राजा हा डायलॉग आणि त्यावर शिवेंद्रराजेंचं हास्य मिठी उदयनराजेंच्या गटाला अस्वस्थ करून गेली आहे यात शंका नाही। आता उदयनराजेंच्या समर्थकांची संभ्रमावस्था वाढलीच आहे आणि सातारकरही काय समजायचं ते समजून चुकले असतील। तर बघ्यांचं मात्र डायलॉगबाजी मिठी यानं चांगलंच मनोरंजन होत आहे। किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सातारा। निवडणुका आल्या की मुंबई आणि उपनगरातील उमेदवार आवर्जून लोकलमधून प्रवास करतात। तसंच प्रवाशांना अनेक आश्वासनं सुद्धा देऊन टाकतात। यंदाही तेच चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 5 वर्षात ठाणे लोकसभा मतदारसंघातील मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत कोणता बदल झाला, विद्यमान खासदारांनी कोणती कामं केली, याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। लोकल ट्रेन, मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी ही लोकल सेवा आता डेथलाईन बनत चालली आहे। वाढत्या प्रवासी संख्येमुळे लोकल सेवा अपुरी पडू लागली असून चाकरमान्यांना दररोज जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो। पण आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेच्या ठाण्यातल्या खासदारांच्याकडून अनेक दावे केले जात आहेत। या फ्रिक्वेन्सीमध्ये ज्या गाड्या म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या गर्दीच्या वेळेला ज्या गाड्या तिथे लोकांची मागणी होती, उदाहरणार्थ लेडीज स्पेशल जी बंद झालेली होती ती सुद्धा आपण चालू केलेली आहे। आणि अद्यावत स्टेशन आपण ते दोन्ही ठिकाणची केलेली आहेत, म्हणजे फुटओव्हर ब्रिज असतील।
खासदारांनी अनेक दावे केले असले तरी मध्य रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे हाल काही संपलेले नाहीत। मध्य रेल्वेच्या लोकल कधीच वेळेवर धावत नाहीत। रोजचा लेटमार्क हे जणू मध्य रेल्वेचं घोषवाक्य बनलंय। गर्दी ही 5वीला पुजलेली। 5 वर्षात केवळ वरवरची मलमपट्टी करण्यात आल्याची टीका रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। काफ़ी सुधार हुआ है। वही क्या है, ये लोकल जो ट्रेनें हैं ना, जो एसी का ट्रेनें हैं ना, उसमें मिडिल लोग नहीं जा सकते। क्या को बहुत मतलब क्राउड तो कम हो जाएगा। ट्रेन में तो क्राउड कम होता है एसी में, बाकी क्या उसमें जो टिकट है ना वो मतलब ज़्यादा पैसे लगते हैं। आज जवळजवळ 25 ते 30 लाख लोक रोजची केवळ कल्याणपासून ते ठाण्यापर्यंत मुंबईला जातात। या तिन्ही खासदारांना रेल्वेचं महत्त्वही कळलं नाही आणि रेल्वेच्या समस्याही हे सॉल्व्ह करू शकले नाही। ठाणे लोकसभा मतदारसंघातून लाखो प्रवासी रोज प्रवास करतात। त्यातून रेल्वेला दरवर्षी कोट्यावधींचं उत्पन्नही मिळतं। मात्र त्या तुलनेत प्रवाशांना अत्यंत तुटपुंज्या सुविधांवर समाधान मानावं लागतंय। एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना जाग येते। प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवारांच्याकडून प्रवाशांना केवळ आश्वासनं दिली जातात, पण जोपर्यंत रेल्वे प्रवासी लोकलच्या या सगळ्या मुद्द्यांना लक्षात ठेवून मतदान करणार नाहीत तोपर्यंत लोकलची परिस्थिती सुधारणार नाही, हेच या मतदारसंघातलं वास्तव आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।